चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना. एक आगळा वेगळा टॉपिक जो जगभरात मागच्या काही वर्षापासून खूप डिस्कशन मध्ये आहे, दॅट इज राईट टू डिस्कनेक्ट. आपण आज करंट अफेअर्सच्या दृष्टीने डिस्कस करणार आहे. काय नेमकं राईट टू डिस्कनेक्ट? हा एक लॉ आहे, हा कायदा आहे. नेमका कसा आहे, काय याच्या मागचा उद्देश आहे, भारतात तो लागू झालाय का, होणार आहे का इन फ्युचर, याचे फायदे काय आहेत, नुकसान तर प्रश्नच नाही. आणि आता मला वाटतं ऑनरेबल मेंबर ऑफ पार्लमेंट सुप्रिया सुळेंनी हा या सेशनमध्ये हा त्या लोकसभेत तो पटलावर ठेवलेला आहे, म्हणजे की हा घ्यायला पाहिजे हा विचारात हा कायदा, असं सुप्रियाजींनी त्याला पटलावर ठेवले आहे. पण त्याच्यावर पुढे काही होऊ शकतं का, आणि आपल्याकडे तो लागू व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे, याच्या सगळ्याचं जे डिस्कशन आहे, या सगळ्या बाबींवरचं जे उहापोह आहे, म्हणजे थोडक्यात त्याचं एक एकदम डेप्थ में जा करके डिस्कशन जो है आज हम ये राइट टू डिस्कनेक्ट के मामले को लेकर के करने वाले हैं. दोस्तों, आप इस थंबनेल को अगर देख रहे होंगे तो आपके ध्यान में अब ये थंबनेल बनाया ही इस तरीके से है कि मैं हमेशा कहता हूँ कि कोई भी ड्राइंग, कोई भी क्या कहेंगे ना, कार्टून, ये ना इससे कुछ तो समझता है या सीखने को मिलता है. तो थंबनेल चाहे बोर्डेज के यहाँ का हो या कहीं का भी क्यों ना हो, उसमें से कुछ तो मैसेज देने का रहता है, उसका इंट्रोडक्शन देने का काम ये थंबनेल करता है. और आज यहाँ देखिए, आप देख रहे होंगे कि राइट टू डिस्कनेक्ट क्या है. ये वाली डायग्राम आपको बता रही है, सोचने पर मजबूर कर रही है. और ये पीछे आप देखेंगे तो यहाँ ये सारे अलग अलग ड्रेसेस में, वेल ड्रेसेस में यहाँ कुछ लोग दिख रहे हैं. बघा, ते चित्र काढताना, ते ड्रॉइंग करताना, त्या थंबनेल मधले ते जे हे जे ड्रॉइंग्स किंवा हे माणसं जे दिसत आहेत, त्यांच्या त्या ड्रेसिंग वरनं सुद्धा बरेच गोष्टी कळतात. तुम्हाला कळतंय का काय म्हणताय? हायला बोलो ना. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की ते वेल ड्रेस आहेत. याचा अर्थ असा आहे की ते कुठल्या तरी एखाद्या कॉर्पोरेट किंवा एखाद्या ऑफिसचे मोठे काय आहेत, ऑफिसर्स आहेत, एम्प्लॉईज आहेत. आणि हा जो राइट टू डिस्कनेक्ट ये जो लॉ है, ये इसी से रिलेटेड है. कशाशी संबंधित आहे? तो एम्प्लॉईज से संबंधित आहे. मग ते प्रायव्हेट सेक्टर असून देत किंवा गव्हर्नमेंट सेक्टर असून देत, त्याच्याशी संबंधित हा राइट टू डिस्कनेक्ट आहे, हा लॉ आहे. नेमका हा लॉ काय सांगतो, कोणी सगळ्यात आधी याला इम्प्लीमेंट केलं, देखो बहुत. और ये ना इंडिया अगर छोड़ दो तो बाहर के कंट्री में बहुत जोरों से इसका डिस्कशन है. आणि बऱ्याचशा कंट्रीनी याला इम्प्लिमेंट पण केलंय. म्हणजे आताच मला वाटतं 15 दिवसापूर्वी ऑस्ट्रेलियाने त्याला त्या लॉला काय केलंय, इम्प्लिमेंट केलं, म्हणजे तो लॉ लागू केला आहे ऑस्ट्रेलियाने. आणि त्याच्यानंतर मग भारतात याच्यावर बरेच कोरोनाच्या वेळेस जे आहे ना, याच्यावर बऱ्यापैकी डिस्कशन झालं होतं. आता लाईव्ह आहे, फार जास्त इथं बोलता येणार नाही काही गोष्टी, पण त्यानंतर मात्र कोविडच्या नंतर इंडियामध्ये सुद्धा याच्याबद्दल डिस्कशन व्हायला सुरुवात झाली. आणि करंट अफेयर्स के मामले में देखिए, सिर्फ मुझे अफसर बनना है ऐसे सोच के अनमोल नहीं बनता आदमी कभी अफसर. उसकी सोच भी वैसी होनी चाहिए, उसका इम्प्लीमेंटेशन वैसे होना चाहिए, है ना. और
ये राईट टू डिस्कनेक्ट हा कशासाठी डिस्कस करायचा, तर हा करंट अफेअरचा पार्ट आहे आणि माहीत पाहिजे हो. मी नेहमी सांगतो की इंटरव्ह्यूला गेल्याच्या नंतर तुमच्याकडे त्या पॅनलनी बघितल्यानंतरच त्याच्या लक्षात आलं पाहिजे की नाही हा बिलकुल सुटेबल कॅन्डिडेट आहे या पोस्टसाठी. इतकं तुमच्या चेहऱ्यावर सगळं नॉलेज आहे ना असं झळकलं पाहिजे आहे ना. नाही तर तुमच्याकडे पाहिल्यानंतर त्याला असं नको वाटायला की हा तसाही काही कामाचा चेहऱ्यावरनच दिसत नाही. म्हणजे ये जो चेहरे होते ना ये सारी बातों को बताने का काम करते हैं. पण मग आता नेमका हा राईट टू डिस्कनेक्ट आहे काय लॉ आपण तेही बघणार आहोत. सोबत कोणत्या कंट्रीजनी याला आतापर्यंत लागू केलंय. सगळ्यात आधी फ्रान्सने केलंय. कसं केलं मी त्याची एक स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे मराठीत एक म्हण आहे हा राईट टू डिस्कनेक्ट हा लॉ म्हणजे कसा आहे आणि का तो महत्वाचा आहे की मराठीत एक म्हण आहे की गुहेत जाणारे जे प्राण्यांचे पावलं असतात ना ते दिसतात, येताना दिसत नाही. तुम्हाला कळतंय का? काय जिसने भी बनाया होगा सचिन आपलं डोकं काम यामुळे करत नाही कारण आपण कॉलेजच्या 4-5 सेमिस्टरच्या व्यतिरिक्त कधी पुस्तकं वाचलेच नाही. आपल्याला काय करणार आहे? गुहेत जाणाऱ्या प्राण्यांचे पावलाचे ठसे दिसतात, परत येणारे दिसत नाहीत. अशी हालत जी आहे ही काय कोणाची झालेली आहे? एम्प्लॉईची झालेली आहे. त्या ऑफिसमध्ये जाणारे पावले दिसतात, रोज माहित नाही कधी परत येईल. तुम्हाला कळतंय का? आपली समज में आ रहा है का? म्हणजे त्या एम्प्लॉईच्या त्याच्या आयुष्याला गुह्याची म्हणजे त्या गुहेची उपमा दिली आहे. एकदा आतमध्ये गेला जाताना दिसले, येताना कुठे दिसतोय? कारण तो नाहीच आहे. तुम्हाला कळतंय ना? आपको समज में आ रहा है की नाही आ रहा है ना? तर हे जबरदस्त असा हा लॉ आहे. पण हा लॉ समजण्यासाठी थोडंसं जर्मन लँग्वेज पण यायला पाहिजे. कारण जर्मनीने ना याच्यावर फार चांगलं इम्प्लिमेंट केलं आहे. म्हणजे केलं आहे ॲक्च्युली हा फ्रान्सने सगळ्यात आधी पहिल्यांदा इम्प्लिमेंट. पण जर्मनीने ना याच्यावर फार मोठे रिसर्च केलेले आहेत आणि त्यांनी काही ॲप हे म्हणजे वॅक्सवॅगन कंपनी आहे ना जर्मनीची आहे. तर त्यांनी एक असं सॉफ्टवेअरच तयार केलं आहे की जर संध्याकाळी 6च्या नंतर आणि सकाळी 6 वाजेपर्यंत जर तिथल्या एम्प्लॉईला जर का मेल गेला तो मेल मध्येच अटकतो, तो पोहोचतच नाही तिथपर्यंत. आपण समजा तो कधी पोहोचतो? 6च्या नंतर. म्हणजे संध्याकाळी 6 ते सकाळी 6 त्याला डिस्टर्बच होत नाही अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर हे जर्मनीने काय केलंय? डेव्हलप केलेलं आहे. खूप जबरदस्त असा लॉ आहे. आपण बघू त्याला थोडंसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय हे यासाठी की तुम्हालाही माहीत असावं आणि एखादा क्वेश्चन जर का याला जोडून आलाच तर नेमकं हा लॉ काय आहे आणि याच्याबद्दल थोडंसं तुम्हालाही इन्फॉर्मेशन असली पाहिजे. कोणी जर का विचारलं तर आपल्याला काहीतरी बोलता आलं पाहिजे. बोलता तेव्हा येतं जेव्हा कुठेतरी काहीतरी वाचलेलं असतं है ना. अब बहुत सारे बच्चों को तो मैं ऐसे भी यहाँ पर देखता हूँ कि कॉलेज में उनका एडमिशन होता है लेकिन वो कॉलेज की बुक ही कभी पढ़ी हुई नहीं होती है ना. कुछ बच्चों ने तो बुक ही खरीदी हुई नहीं होती है. अब यहाँ से शुरुआत है ना. आणि मग कसा तो रिझल्ट येणार आणि मग नेमकं काय भानगड होणार है ना. तर रमेश ये बहुत अलग देखिए ये पार्ट फिलहाल तो हमारा आज का यहाँ का नहीं है लेकिन फिर भी राइट टू डिस्कनेक्ट ये समझने के लिए आपको इसको अच्छे से समझ करके पढ़ करके समझना होगा. काय आहे नेमकं राइट टू डिस्कनेक्ट समजून घ्या. राइट टू डिस्कनेक्ट म्हणजे कामाच्या वेळेच्या नंतर हे ज्या मोठ्या ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत का नाही, वर्क फ्रॉम होम पता है क्या आपको? बस पकड़ लो आप उसको. या वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली त्या जयप्रकाश को बहुत ये सारी चीजों से गया है, उसको पता है. या वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली त्या एम्प्लॉईला त्याचं खरंच माहीत नाही आहे. म्हणजे तो आहे घरात पण तो नाही घरात. तुम्हाला कळतंय का? आपको समज में आ रहा है क्या? आता एक 4-5 दिवसापूर्वी मी माझ्या एका रिलेटिव्हकडे गेलो होतो आउट ऑफ स्टेशन आणि मी बघितलं की त्याचं वर्क फ्रॉम होम चालू आहे. IT कंपनीत आहे. आम्ही सगळे गप्पा मारत होतो. हे बघा आपल्या लोकांसोबत गप्पा मारणं म्हणजे आयुष्य वाढवणं आहे. वो एक थेरपी है.
तुम्हाला कळतंय का मी काय बोलतोय? तुम्ही मित्रांमध्ये कितीही जाऊन गप्पा जरी मारल्या ना तरी त्या गप्पा असतात, लेकिन अपनों में जाकर के जब आप बात करते ना तो उसमें एक अलग ते आयुष्य वाढवतं माणसाचं, वो एक थेरपी है. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की अपनों को देखो. इकडे तिकडे बोंबलत फिरण्यापेक्षा तू गावाकडे जा, गप्पा मार. काय तुला ये राइट टू डिस्कनेक्ट है ना, ये इससे जुड़ा हुआ है. आणि मी पाहत होतो की वो IT में काम करता है आणि आम्ही गप्पा मारत होतो आणि मला तो म्हटला दादा मी 5 मिनिटं घेऊ का? म्हटलं घे ना. मी ना एक मीटिंग अटेंड करतो. आता वेळ किती झाली होती? वेळ झाली होती मला वाटतं एक 7-7:30 झाले असते. वर्क फ्रॉम होम. तुम्हाला कळतंय ना, कंपनी का एक टाइम फिक्स होता है. एकदा का तिथनं बाहेर पडला पिंपरी चिंचवडमधनं या त्या हिंजेवाडीमधनं आहे ना, तर तुम्ही जाताना पुण्याला जाताना बघा ना खूप IT कंपन्या लागतात, परेशान असतात बिचारे. आता हे थोडं लाईव्ह आहे, याच्यावर फार ना बोलता येत नाही असं मनात येईल असं, पण तरी सुद्धा मला म्हटलं की 5 ते 10 मिनिटं मी घेऊ का? म्हणलं घेऊ. म्हटलं काय करायचं आहे? म्हणलं मी एक मीटिंग अटेंड. म्हणजे कुठं करतो मीटिंग अटेंड? आता आम्ही तिथं गप्पा मारतो. नाही पण तुम्ही तुमच्या गप्पा मारा है ना, मी मीटिंग अटेंड करतो. बघा नीट समजून घ्या, त्या वेळेपुरतं त्याचं त्या मीटिंगमध्ये असणं आणि आमच्या गप्पा मारणं, तो आमच्यामध्ये नसणं आणि त्याने आमच्यात असून तो मीटिंगमध्ये असणं, हे त्या वेळेला आपल्याला कळत नसतं की त्याचा परिणाम आपल्या पूर्ण शरीरावर, आपल्या मेंदूवर कसा पडतो आहे त्याला तेव्हा कळत नसतं. हे एका सर्टन एजच्या नंतर कळत असतं. हे राईट टू डिस्कनेक्ट आहे की त्याला त्याच्या कामाच्या व्यतिरिक्त डिस्टर्ब होऊच नाही, हा लॉ आहे. आणि तुम्ही बघा भारत सोडून म्हणजे आपण काय कमी प्रोग्रेस केलेली नाही, प्रगती केलेली नाही, केली आहे, पण याच्यात अजून होऊ शकते. बाहेरच्या कंट्रीमध्ये ऑफिस आवर्स मध्ये सुद्धा आराम करायला परमिशन आहे, माहिती आहे तुम्हाला. 2-2 तास तुम्ही एक झोप सुद्धा घेऊ आणि शकता आणि पुन्हा काम तुम्ही सुरू करू शकता. आणि एक असं ते कंक्लुजन वर आलं की काम अच्छा हो रहा है, बेहतरीन हो रहा है, बढ़िया हो रहा है ना. तर मग हा जो डिस्कनेक्टचा जो लॉ आहे, कायदा आहे, तो म्हणजे कामाच्या वेळेनंतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे ईमेल्स, फोन कॉल्स किंवा इतर डिजिटल संवादातून मी याला नंतर एक्सप्लेन करतो, मुक्त करण्याचा अधिकार म्हणजे राईट टू डिस्कनेक्ट. ऑफिस संपलंय, बॉसचा फोन आला, मेल चेक कर. हा घरी तो पोहोचला पण हा घरात नाहीये, तो मनाने घरात नाहीये, तो शरीराने घरात आहे ना. मग घरचे काय करतात, पाहतात 8-10 दिवस, एखादा महिना हा घरात असून नसल्यासारखा आहे, मग ते सुद्धा असून नसल्यासारखे होतात. आणि तुम्ही घरात बघा, जर 5 मेंबर असतील तर 5 कोपऱ्यात 5 असतात, 5च्याही हातात मोबाईल असतो, ते गप्पा मारत नाहीत, ते बोलत नाहीत. आणि नंतर मग एका सर्टन एजला मग पॅरेंट म्हणतात मला, मी नेहमी सांगतो की बाबा याची सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट तेच करणार आहे, तर त्यांच्यापर्यंत ते जाणार आहे. तुम्हाला कळतंय का मी काय बोलतोय ते? आणि म्हणून मग इथे जे आहे ना, तर कर्मचाऱ्यांना त्यांचा जे ईमेल आहे, फोन आहे, कॉल्स आहे आणि इतर जे माध्यम आहेत ज्याच्यात त्याला डिस्टर्ब आपण करतो, तो न करण्याचा अधिकार म्हणजे राइट टू डिस्कनेक्ट. नहीं तो अभी तू घर पर पहुंचा क्या, वो मेल चेक कर, देख भला उसमें क्या है, कुछ है क्या, उसको भेज. म्हणजे तो कायम त्या ऑफिसच्याच काय असतो, कामात असतो आणि त्याचा इनडायरेक्टली परिणाम त्याच्यावर तो होतो. सोबत त्याच्या फॅमिलीजवर पण होत असतो. हे ऑब्झर्वेशन हे प्रूव्ह झालेलं आहे. म्हणून बाकीच्या देशांमध्ये हा लॉ मित्रांनो बघायला मिळतोय, राईट टू डिस्कनेक्ट. आता भारतामध्ये राईट टू डिस्कनेक्टचा कायदा सध्या अस्तित्वात नाही. तो आता रोहित तो पटलावर ठेवलेला आहे. तुम्ही बघा, मी राईट टू डिस्कनेक्ट जेव्हा वाचत होतो तर मला
मी पूर्वी गावाकडे जेव्हा जायचो, आता नाही, आताचं गाव हे गाव राहिलेलं नाहीच आहे मुळात. तर मी नेहमी सांगतो गाव गावच असलं पाहिजे. मग मला बरेच जण म्हणतात, मी जेव्हा गावात जातो, मी जेव्हा बोलतो, मी असे सेमिनार्स जेव्हा गावात घेतो, गावातल्या लोकांशी जेव्हा मी सगळं डिस्कशन करत असतो, तेव्हा मग गावातील लोक मला उलट विचारतात, मग तुला असं वाटतंय का संतोष की गावातल्या लोकांनी प्रोग्रेस करायला नको का? गाव गावच राहिलं पाहिजे. याचा अर्थ मग मी त्यांना सांगतो की इसका मतलब ये नहीं है कि गाव प्रोग्रेस ना करे, गाव गाव असलं पाहिजे. म्हणजे काय, आता गाव कॉलनी झालंय, तुला कळतंय का? गाव आता सोसायटी झालंय. पूर्वी गावात एखादा पाहुणा जर एखाद्याच्या घरी गेला, किरणच्या घरी गेला, तर तो किरणच्या घरचा पाहुणा कमी असायचा, तो सुमितच्या घरचा असायचा. तुला कळतंय का? आपण समज में आ रहा है. इतकं त्याची काय होती अटॅचमेंट. कारण त्यावेळेची ती गावातली जी घरं असायची ती अशी जोडून असायची. तुला कळतंय का? आता कॉलनी झाली, मी का म्हणतोय, ते प्लॉट झाले सेपरेट. तुला कळतंय का? आणि पूर्वी गावाच्या घराला कंपाऊंड वॉल नसायचं, म्हणजे बाउंड्री नसायची. हे कंपाऊंड वॉल आहे ना, ही बाउंड्री घराची नाही आहे, ती इनडायरेक्टली माणसाने स्वतःची करून घेतली आहे. आपण समजून घ्या. हा या नंबरचा माझा फ्लॅट आहे, म्हणजे काय, तिकडं पाहूच नको, तिकडं असं त्याचा दुसरा अर्थ. ही पार्किंग माझीच आहे, अलाउड केलेली आहे, लावू दे ना, काय प्रॉब्लेम काय आहे, मी इकडं लावली तर आहे का? थोडंसं भांडणं पण झालेच पाहिजे. हे बघा काय माहितीये का, की गावामध्ये भांडणं, कॉलनीमध्ये भांडणं, सोसायटीत भांडणं, घरात भांडणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. त्या घरात माणसं राहतात याचा अर्थ डोकं फोडायचं मी म्हणत नाही आहे. याच्या कुरकुरी असतात का नाही, हे जिवंतपणाचं लक्षण आहे. तिथे गावात कोणीतरी राहतंय बा, सगळं आलबेल आहे म्हणल्यानंतर ते गाव आहे का नाही, हाच खरा प्रश्न आहे. आणि मग हे राईट टू डिस्कनेक्ट जर का झाला ना, हा लॉ जर का लागू झाला ना, तर पुन्हा हे असं होईल. ते आता दिसत नाहीये. आणि मग हा काय म्हणतो बघा, की इथे भारतात जो आहे ना, हा कायदा सध्या अस्तित्वात नाही आहे, तो यायला पाहिजे. सुप्रियाजींनी आता ते पटलावर ठेवलाय आणि मला असं वाटतंय की याच्यावर ना बऱ्यापैकी विचार होऊ शकतो असा माझा एक एकंदरीत अंदाज यामुळे आहे. कारण भारतामध्ये जे आहे ना, थोडंसं वर्क फ्रॉम होम आणि बाकीची जी टेक्नॉलॉजी आहे ना, त्याचा यूज फार चांगला आहे, पण त्याचा मिसयूज बॉस मंडळी करतायत असं एकंदरीत चित्र आहे. हा भारतात लागू नाही आहे, परंतु काही कंपन्या आणि काही संस्था अशा आहेत मोठ्या मोठ्या की या संकल्पनेचा, म्हणजे या विचाराचा त्यांनी आता स्वीकार केलेला आहे, इनडायरेक्टली ते सुरू केलेलं आहे. याचा अर्थ असा आहे, त्याचा उद्देश असा आहे की कर्मचारी सतत कामाशी जोडलेला राहणार नाही आणि त्याच्या मानसिक आरोग्याचा विचार केला जाईल. मैं हमेशा कहता हूँ कि देखो रेलवेज में ना हाल ही में बहुत एक्सीडेंट हो रहे हैं. क्यों? वो जो लोको पायलट है ना, बहुत कम है, नींद ही नहीं है उसको. मॉर्निंग वही, आफ्टरनून वही, आज के डेट में वही, कल भी वही, परसों भी वही, तेरसों भी वही, वही. त्याला आरामच नाही आहे. तो वो मेंटल तो डिस्टर्ब होतो आहे, त्याच्या हेल्थवर काय होतोय, परिणाम होतोय आणि इनडायरेक्टली मग सगळं डिस्टर्ब व्हायला लागलेला आहे. तर आरोग्याचा विचार या लॉ मध्ये मित्रांनो केलेला आहे, जे खूप महत्वाचं आहे. आता इथे बघा तुम्ही, मी बघा हे जे म्हणजे हे राईट टू डिस्कनेक्ट हा लॉ, मला असं वाटतं की हा फक्त कॉर्पोरेट कंपन्या खुशी या फिर कुछ बड़े बड़े जो अफसर्स है या जो बड़े बड़े डिपार्टमेंट्स है उनको लागू नहीं होता है, सबको होता है. तुम्ही पूर्वी बघा, पूर्वी शेतात जाण्याची वेळ फिक्स होती सूरज, आणि घरी यायची पण फिक्स होती का नव्हती? पहाटे शेतात जायचे, सकाळी नाही.
पहाटे, म्हणजे किती वाजता? 6 वाजता. म्हणजे त्यांनी तो झोपेतनं उठला, फ्रेश झाला की लगेच तो शेतात जायचा. आणि सूर्य मावळाच्या आधी तो काय असायचा? घरी असायचा. तुम्ही बघा त्यावेळेचं त्या लोकांचं जगण्याचं वय, आणि 15-20 वर्षापासून गावातल्या लोकांच्या जगण्याचं वय किंवा उलट अर्बन मधल्या लोकांच्या जगण्याचं वय, याच्यात फरक पडलाय का नाही पडलाय? तुम्ही जोरात सांगा. आपण नाही का, आपण म्हणतो ना ते बघा, ते आजोबा 87, 88, 90 वर्षाचे आहे, अजूनही व्यवस्थित आहे. त्याला कारण त्याचं रोजचं रुटीन आहे. हा राईट टू डिस्कनेक्ट जो लॉ आहे ना, हा आहे हे रुटीन ठरवावं पक्क, की ज्याचा डायरेक्टली आणि इनडायरेक्टली परिणाम आपल्यावर होणार आहे त्याच्यासाठी आहे. आता गावात कॉर्पोरेट कंपन्याचं तर राहिलंच नाही, पण मला असं नेहमी वाटतं की बा गावात सुद्धा त्याचे आता ते सगळे ते पेव आता ते फुटलेलं आहे, आणि तिकडं पण ते आता सरकायला लागलंय. गावातली सुद्धा आता जी मंडळी आहेत ते पहाटे फार कमी दिसतात. आता त्याला कारण अनेक आहेत. पूर्वी व्यवस्थित वेळेवरच पाणी, म्हणजे लाईट असायची, त्या वेळेला गावात जाऊन तुम्हाला त्या शेतीत जाऊन ते पाणी देता यायचं. आता त्याचाच काही भरोसा राहिला नाही. मला कळतंय ना? म्हणून मग याच्यात जे आहे ना, तर हा जो राईट टू डिस्कनेक्ट हा जो कायदा आहे, याच्यात आरोग्याचा विचार मित्रांनो केलेला आहे. आता याच्यात ना बऱ्याच वेळेस काय होतं बघा, कामाच्या वेळेनंतर ईमेल्स, कॉल्स, त्याच्यानंतर अनवॉन्टेड काही जे काही त्याला कॉल्स येत असतील, हे बंधनकारक नसावं. त्याच्यानंतर ज्यांनी त्यांचं सिलेक्शन केलेलं आहे, थोडक्यात बॉस आपण म्हणूया, कामाच्या वेळेनंतर कर्मचाऱ्याच्या जीवनात त्याने हस्तक्षेप करू नये. हा अधिकार कर्मचाऱ्यांना त्याच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनात संतुलन साधण्यास काय होतो? मदत करतो. म्हणून तो पाहिजे. म्हणून तो काय आहे? तो पाहिजे. नाहीतर मग मी सांगितलं ना की गॅलरीमध्ये बसून जर तो ईमेल चेक करत असेल, गॅलरीत बसून जर का तो मीटिंग अटेंड करत असेल, तर त्याचा परिणाम इनडायरेक्टली त्याच्या म्हणजे त्या घराला घर पण राहणार नाही. तर माणसं तिथं नाही आहेत व्यवस्थित, तेच डिस्टर्ब आहेत, त्या घराला घर पण कधीच राहणार नाही. अब आगे देखिए क्या कहना है की राईट टू डिस्कनेक्टची आवश्यकता कशामुळे आहे? तर वाढत्या तणाव आणि ओव्हरवर्कच्या स्थितीमुळे होत आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक आनंदी, उत्पादक आणि संतुलित जीवन जगता येईल, जे की आता जगता येत नाहीये. तुम्ही विचार करा. म्हणजे मला असं नेहमी वाटतं, मी जेव्हा पूर्वी गावी जायचो, सांगते मी थोड़ा ऑब्जर्व करणारा माणूस आहे. मैं जहाँ पर भी जाता हूँ मैं ऑब्जर्व करता हूँ. मुझे बचपन से वो आदत है. तो मी ऑब्जर्व करायचो बरं का. किरण, काय ऑब्झर्वेशन होतं माझं. मी बघायचो की आमच्या आजोबा जेव्हा शेतातून परत यायचे, तेव्हा त्यांच्या अंगातला तो शर्ट ते काढून ठेवायचे, आणि घराच्या बाहेरच एक खुंटी असायची. पूर्वी असायच्या बघा. आता ते ना हँगर, ते पूर्वीचा हँगर म्हणजे ती लाकडाची खुंटी. आणि ते काय करायचे की ते रोजचं असायचे. ते शेतातून आले की ते शर्ट काढायचे आणि त्या खुंटीवर अटकवायचे. शूज घरात घेऊन जात नव्हते, ते बाहेरच काढायचे. आधी ते पाण्याने हातपाय धुवून घ्यायचे आणि मग ते घरात यायचे. प्रश्न पडायचा, काय आहे बरं, समजून घ्या, हे आलेच शर्ट घेऊन घरात, तर आपण नाही का जात. बरं, हे आलेच त्यांचे जे पायातले जे शूज, चप्पल जे काय असतील त्यांचे जे काही ते यूज करतात, ते जर का आलेच आपल्यासारखे घरात घेऊन, आपण नाही का घरभर फिरतो गावभर फिरल्यासारखं, शूज पेन कर नाही का, काय होईल बरं? आपलं काही झालं नाही, मग यांचं काय होऊ शकतं मला असं.
आणि साहजिकच उत्सुकता म्हणून मी ना प्रत्येकाच्या त्या वेळेला मी प्रत्येकाच्या आजूबाजूला जे नातेवाईक असायचे त्यांच्या इथे मी जायचो आणि बघायचो, सगळं तेच होतं, गावात तसंच होतं. मग मी एक उत्सुकता म्हणून आजूबाजूला विचारलं, काय कारण आहे? काही तर कारण असलं पाहिजे. तुम्ही इथे येता विनाकारण आहे का? कारण आहे. घरी जाता कारण आहे. रिलेटिव्हला भेटता नाही का, आपल्या रिलेटिव्हला भेटता कारण आहे. विनाकारण आहे का? काही कारण, कारणाशिवाय काहीच नाही आहे. हा, आता बऱ्याच गोष्टी विनाकारण आहेत, हा गोष्ट वेगळा आहे. ऍब्सेंट विनाकारण आहे, कारणच नाही आहे. त्याच्यावर खूप बोलून झालं, पुन्हा पुन्हा आता त्याच्यावर काय बोलणं बरोबर होणार नाही. आणि मी सहज म्हणून विचारलं की देखिए, राइट टू डिस्कनेक्ट क्यों जरूरत पड़ी इसकी? हे होतं आधी, फक्त लॉच्या स्वरूपात नव्हतं ते. तसंही आधी होतं, फक्त आता लॉ, आता त्याचं महत्व कळायला लागलं म्हणून लॉ करायचं. बघा, कायदा करायची वेळ येते आहे. तुला बाबा 8च्या नंतर आतमध्ये घेणार नाही क्लासमध्ये. हा काय आहे? कायदा. वेळ आली का? तुला कळतंय ना? आणि मी पण त्यांना विचारलं की काय कारण आहे पण तुम्ही, आणि त्यांनी मला जे सांगितलं ना, मला राईट टू डिस्कनेक्ट वाचताना ते लक्षात आलं. अरे, तर आपल्याला फार 30-35 वर्षापूर्वी आजोबांनी सांगितलं, मला सांगितलं, हे बघ संतोष, हे दिवसभर शेतात बाहेर, हा शर्ट दिवसभर माझ्या अंगात असतो. काय काय आपण कोणाशी भांडतो, कोणाला रागवतो, काय काय सगळं होत असतं सगळं. हा शर्ट नाही आहे, हा मी आहे. समजा, मी तो घराच्या बाहेरच यामुळे अटकून ठेवतो कारण मला घरात गेल्यानंतर बाहेरचं काहीच नको आहे. मला घरात गेल्यानंतर मी घरातला पाहिजे, म्हणून मी बाहेरच काढून ठेवतो. आपको समझ में आ रहा है? राइट टू डिस्कस. समझ रहा है की नाही समझ रहा है आपको? मी घरातल्या माणसांचा मी व्हावं म्हणून मी हे बाहेरचा शर्ट बाहेरच टांगून ठेवतो. मी हातपाय स्वच्छ, चेहरा स्वच्छ धुवून यामुळे मी आतमध्ये येतो, कारण बाहेरची जी आलेली, जी आपल्यासोबत आलेली जी घाण असते वेगवेगळ्या बॅक्टेरियाच्या रूपाने, ती माझ्यामुळे इतरांना लागू नाही. तुम्ही बघा ना, तुम्हाला फार ऑफिसमध्ये चिडचिड झाली आहे, पुन्हा ऑफिसचाच कॉल, मग ते घरात गेल्यानंतर ते काय करते? ती चिडचिड करते. ते चिडचिड करते म्हणल्यावर जसे ऍक्शन तशी ती चिडचिड. मग पिंट्या चिडचिड करतो, पिंटी आणि मग ती काय होते, ते अख्ख्या घरात तुम्हाला कळत आहे ना? हे ना, घर असावं घरासारखं, नकोच नुसत्या भिंती. त्याला घर थोडी बोलतात. तुम्हाला कळत आहे ना? हे भी एक आर्ट आहे. ही काय आहे? कला आहे. ती प्रत्येकाला जमत नसते है ना. त्याला फार मी सांगितलं ना की राईट टू डिस्कनेक्ट नंतरचा विषय आहे. मग याच्यासाठी यश काय माहिती का, नुसतं गावात राहून चालत नाही सूरज, बरं का. काय त्याचं नाव आपला हा वैभव, गावात शिकायला पाहिजे, खूप शिकण्याचं ते शिकायला पाहिजे. आणि म्हणून मग हे काय म्हणतोय की हे संतुलन जे आहे ना जीवनात, त्याच्या आनंदाचं जे त्याचं जे क्षण असतात, उसके जो उसका जो टाइम रहता है ये उसको मिलना चाहिए, इसके लिए वो है. आणि मग याने काय होईल, त्याला त्याचं आयुष्य व्यवस्थित जगता येईल असा हा कायदा मित्रांनो सांगतो. मग हा लागू कधी झाला, तर हा पहिल्यांदा कोणी केला, क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो. राइट टू डिस्कनेक्ट लॉ पहले किसने लागू किया? किसने किया? फ्रांस. कब किया? 2017. हा कायदा सगळ्यात अधिक फ्रान्सने 2017ला लागू केला. आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्याच वेळेला हा कोणी केला?
इटली ने किया। म्हणजे वहां पर ऐसा है अनमोल है कि नहीं, है ना, तू रात भर सोई, तुम्ही बघा कधी कधी असं वाटतं झालं राईट टू डिस्कनेक्ट दिल्यामुळे काही वेगळं तर व्हायला नको, है का, तसं काही होईल असं वाटत नाही. काही लोकांना समोर ठेवून हा कायदा थोडी बनतोय, हा सगळ्यांचा विचार आहे. तर मग काय झालं माहितीये का, आपला रोनी 2017ला कोणी केला, फ्रांसने केला पहिल्यांदा. पार्ट उसके बाद में किसने किया, इटली ने किया. स्पेन 2018 में किया. ध्यान से देखो 17 दो देश है, कौन कौन, फ्रांस और इटली. उसके बाद 2018 है ना. अब कॅनडा, उसके बाद आता हे सुरू झालं मित्रांनो, जर्मनी त्याच्यामध्ये आहे मित्रांनो इकडे. आणि मग कॅनडा जे आहे ना, जर्मनी ये बहुत बढ़िया इम्प्लिमेंट जर्मनी. तर आता ऑस्ट्रेलियाने सुद्धा तो आता लागू केला या वर्षी. मग याच्यामध्ये बघा तुम्ही कॅनडा तुम्हाला दिसतोय, कॅनडाने पण हा नंतर लागू केला. त्याचं वर्ष होतं 2021 मध्ये हा कॅनडाने लागू केला. बेल्जियम 2022 मध्ये हा सगळा या बेल्जियमनी याला लागू केलंय. त्याच्यानंतर बघा आयर्लंड सारखा देश याला लागू करतोय, हे का नाही. म्हणजे आयर्लंड जर का लागू करतोय तर याचा अर्थ आहे जिथं आम्ही आहोत त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला प्रोग्रेस करायची आहे, म्हणून हा कायदा करणं फार आवश्यक आहे असं त्यांना जाणवायला लागलंय योगाला. आता बऱ्याच वेळेस म्हटलं जातं किंवा होऊ शकतं. बघा राईट टू डिस्कनेक्ट जेव्हा लोकसभेमध्ये याच्यावर डिस्कशन होईल, मी जे बोलतोय ना ते तुम्हाला तेव्हा आठवेल आणि तू म्हणाला रोडे सरने तो तभी बताया असं म्हणू शकतील बऱ्याच वेळेस काही मेंबर ऑफ पार्लमेंट. किंवा या देशाचं पॉप्युलेशन एवढं आहे, काम करणं तर आवश्यकच आहे, पण याचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे तसा ॲज सच, आहे का नाही. आपल्याकडे थोडं वेळेचं बंधन आहे, त्यामुळे त्याच्यावर कधीतरी आपण डिस्कशन करू की पॉप्युलेशन आणि राईट टू डिस्कनेक्ट याचा तसा ॲज सच संबंध नाही. आयर्लंडने 2021 मध्ये मित्रांनो याला लागू केलंय आणि त्याच्यानंतर आता जो लागू झालाय तो कुठे, ऑस्ट्रेलिया. भारतात त्याची सुरुवात झाली आहे, डिस्कशन व्हायला पाहिजे असं अभिप्रेत आहे. तर मित्रांनो हा जो राईट टू डिस्कनेक्ट हा लॉ तुम्हाला सांगण्याचे दोन उद्देश, एक करंट अफेअर्सच्या दृष्टीने, आधी फ्रान्स आणि आता शेवट कोण, ऑस्ट्रेलिया. 2017-2023 हा एक उद्देश. दुसरा याचे फायदे बघा किती आहे, याचे फायदे बघा किती आहे. आणि म्हणून मी प्रत्येकाला मी तुम्हाला पण सांगतो, मी बऱ्याच जणांना सांगतो की आपका जो टाइम टेबल है ना पढ़ाई का, वो 10:30 के बाद का नको, 10:30च्या नंतरचं नको. 10:30च्या नंतर तुमचं जे आहे ना नोटबुक, पेन, पेन्सिल, मॉप सगळं बंद पाहिजे आणि तुम्ही गाढ झोपणं ही सुद्धा काय आहे, ही थेरपी आहे. म्हणजे त्याचा परिणाम जो आहे ना हा दुसऱ्या दिवशी तुमच्या सगळ्या याच्यावर होत असतो. आप अगर रातभर मोबाईल देखेंगे आणि म्हणून बघा हे जे एवढे गॅजेट्स आहेत ना यांनी फायदा किती झाला हा एक डिस्कशनचा पार्ट आहे, पण याच्यामुळे नुकसान किती झालं हाही एक डिस्कशनचा पार्ट आहे. हे गॅजेट यावे असं गांधीजी त्यावेळेस म्हणायचे, पण गांधीजींनी तेव्हा सांगून ठेवलं होतं की या गॅजेटमुळे काय काय होणार आहे पुढे, कधीतरी सांगेल त्याचे परिणाम दिसायला लागले. नाही, माझा एक मित्र आहे, असंच आम्ही जेवायला गेलो आणि मी म्हटलो अरे काय रे बाबा आता काय तुझं सध्या काम वगैरे, कॉन्ट्रॅक्टर, मोठा कॉन्ट्रॅक्टर, खूप मोठा. मला म्हणलं काय नाही आता दिवसभर काम असते, चालू आहे. पण म्हणलं तू हे असं का तुझं एवढं हे का नाही, इतकं वजन वाढलंय बरं का शुभम, आहे ना. कशामुळे इतकं तुझं, आता तुझं वय काय, तुझं वजन काय, असं डिस्कशन मी करत असतो. चांगल्या गोष्टी मी कायम डिस्कस करत असतो, त्याला चांगल्या वाटो किंवा नाही वाटलं, त्यांनी मनात शिव्या दिल्या तरी. पण तोच नंतर काय म्हणतो, नाही
बरोबर काय वजन आहे तुझं वाढव अजून ऐसे तू बोल नाही सकते ना है ना. आणि मग मला त्याने सांगितलं की काय नाही रे सवय लागली. रात्री 12, 12:30, 1 वाजेपर्यंत मी ना पिक्चर बघत असतो मोबाईल. त्याचा परिणाम काय झाला? ब्लड प्रेशर, वेट गेन. झोप वेट गेनचं फार मोठं कारण आहे, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो नाही का. मग इथं क्लासमध्ये टीचर शिकवत असतात, आपण झोपा काढतो हे काय नींद आती. क्यू म्हणजे काय झालं, इनडायरेक्टली तुमच्या याच्यावर त्याचा काय झाला परिणाम झालाय. असं काय करतोय, ये जो आहे ना मेंटल डिस्टर्ब का साइन है. असं नको व्हायला की तुम्हाला प्रोडेस करिअर अकॅडमीच्या गाडीत घालून तिकडे कादरीच्या हॉस्पिटलमध्ये न्यायची वेळ आली आहे, मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे का. हे असं नको व्हायला. आपण समजणार आहे या. आणि मी त्याला सांगितलं अरे ऐसा नहीं होता, 10:30 के बाद बिल्कुल सो जाना चाहिए, सवेरे मॉर्निंग में जल्दी 5, 5:30, 6 जो भी है उठ जाना चाहिए. देख रूटीन चेंज कर, सब अच्छा हो जाएगा. सब कुछ है मेरे पास, हेल्थ नहीं मेरे पास. तो क्या है तेरे पास? है क्या तेरे पास? तेरे पास हेल्दी नाही तो कुछ भी नाही आहे. आणि या हेल्थला डोक्यात ठेवून पार्थ ये राइट टू डिस्कनेक्ट ये लॉ इम्पॉर्टंट है. मग आता तुम्हाला तो डिस्कनेक्ट मला समजलाय का पार्थ? म्हणून मग तुम्ही शहरात जरी राहत असले हे काय लावा कोणाच्या तरी पार्किंग मध्ये आपली गाडी, काय होऊन जाऊ द्या हे काय. त्या निमित्तानं का होईना तुम्हाला आवाज देईल, तुमचं त्याच्याशी बोलणं होईल आहे का नाही. त्याने आवाज दिला, गप्पा मारायच्या गाडी काढून घ्यायची आहे का नाही. त्याला समजणार नाही, तुमचं काम होऊन जाईल. आता गणपतीचे दिवस आहे, राईट टू डिस्कनेक्टची वेळ का आली? गणपतीचे दिवस आहे, दिसला गणपती जाय मिरवणूक काय नाच, जेवढं नाच नाही तेवढं नाच. फुकटचा झुंबा आहे भाऊ तो आहे, पैसे देऊन झुंबा कर रहा है क्या नहीं. वैसे हम ऐसे ही थे, तू एक बार पूछ पिताजी को, हम ऐसे ही थे. दिखी शादी हमारा बहुत बड़ा ग्रुप था, कभी बताएंगे तुझे वो है कि नहीं, कभी पूछना, कभी तूने तो बताएंगे सारी बातें. दिखी शादी है का. तो मैं वहां पर बहुत आगे रहता था. मी म्हणते अरे नाही काय होत नाही, वो कोण बोले किचन कोण ओळखतंय तुम्हाला आहे का नाही. इकडचे असतील किंवा घाबरतो काय एवढं आहे का. भूक लागली, टिफिन नाही आहे, बाजूला लग्न आहे. आता देवगिरी के सामने टकसाली मंगल कार्यालय था, आता नाही आहे ते. पूर्वी होतं, हम मनोज वगैरे मनोज भाई हम जब ते थे पार्थ ठीक आहे ना, ते पिताजीवर तर ते टकसाली मंगल कार्यालय असायचं. आता ते भूक टिफिन नाही आहे, भूक तुला करायचं काय. त्यावेळेस घरचे काही पॉकेट मनी द्यायचे नाही आहे ना, तेव्हा ते पॉकेट मनी फिकेट मनी काय नसायचं आहे का नाही. पण कुछ भी नाही. मग आता करायचं काय. जिंदाबाद ग्रुप से आ जाओ, एकत्र नको, ग्रुप 4 जाऊ. तो ग्रुप पार पडला. आता सुरुवात करायची कोणी, मी म्हणायचो थांबा मैं आणि मग त्यांना वाटायचं की यार नाही हा सेफ आला म्हणजे सेफ आहे. पण उसकी भी एक अलग थेरी आहे. तिथं गेलं की असं चोरासारखं जाऊन नुसतं घेतल्या जाऊन तिथं असं हे काय, मग ती प्लेट घेऊन सुरुवात नाही करायची. कसं काय चाललं, काय चाललं हे करायचं, बरं आहे का हे करायचं. बरं आता हे एवढं लॉजिक तर पक्का असलं पाहिजे, इंटरव्ह्यू मध्ये कामाला येतं. त्याला काय माहिती तुम्ही कोण आहे, आणि तुम्हाला काय माहिती तो कोण आहे. तो काय विचार करेल, कोणाच तरी कोणीतरी आहे. आपण समजा काय, अरे किती पायऱ्या हॉटेलच्या तू चढून आला. असं मला इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा SBI POचं माझा इंटरव्ह्यू आपल्या या अँबॅसेडरला होता, तेव्हा काय SBIचं हे नव्हतं, काय ते ट्रेनिंग सेंटर नव्हतं आपल्या इथं. आता ज्या त्याने मला विचारलं आता तू इंटरव्ह्यू आला. म्हणलं हो सर. कसा आला म्हणले, पायऱ्या नाही आला. नाही किती पायऱ्या आहेत. आता मला पटकन क्लिक झालं, यांना काय माहिती आहे किती पायऱ्या आहेत. मी सांगून टाकले की इतके पायऱ्या आहेत, अशा 50-55 पायऱ्या आहेत. म्हणलं 55 पायऱ्या पक्क कम हो. आणि मग मला माहित होतं की यांना माहित नाहीये की पायऱ्या किती आहे. तुम्हाला कळतंय का.
ये जो है ना एक थ्योरी होती है, पर ये कुठून मिळतं माहिती आहे का? ये ऐसा घुसना पड़ता है शादी में, है का? असं जाऊन बिनधास्त रोहित नाचावं लागतं है ना. लोक पैसे देतात झुंबासाठी, माहिती आहे की नाही तुम्हाला? बाजूलाच आहे बाजू में मेरी फ्रेंड है, उसकी जुम्बा की क्लास है. मुझे हमेशा बोलती है, महिला देख तो एक काम कर, तू जब फ्री होंगी मुझे बुला, मैं बोलता हूँ तुझे जुम्बा कैसे होता है. पैसे देकर झुंबा, पैसे देऊन नाचायचं म्हणल्यावर अवघड आहे. काय करा, अरे एवढे 3 महिने लग्न असतात, जाय घुस आहे का नाही, हान तिथं नाच, ये बाहेर, महिनाभर तुला जायची जुम्ब्याला गरज नाही, इतनी एक्सरसाइज तेरी हो जाए, कैलोरीज बंद करने है ना, आखिर में बंद क्या करना है, और त्याच्यापेक्षा चांगली बंद कुठं होतील का, तुम्हाला कळतंय का? इसलिए राईट टू डिस्कनेक्ट आला, कारण आपण हे सगळं काय झालं विसरलो. का विसरलो? कामाच्या ताणामुळे विसरलो, कामामुळे विसरलो, सगळं याच्यामुळे विसरलो. परंतु मला नेहमी वाटतं काम काम तो चलता रहेगा, पढ़ाई चलती रहेगी, पढ़ाई का टाइम फिक्स कर दो और अपना जो रूटीन चल रहा है वो चलने दो, लेकिन एक फिक्स टाइम होना चाहिए. जैसे लॉ ने बताया कि फिक्स टाइम होना चाहिए, उसके बाद कुछ भी नाही. आएगा ध्यान में आपके, तुम्हाला असं वाटतं राईट टू डिस्कनेक्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजलंय. काय बोलो ना, जोर से बोलो ना. थांबूया इथेच आता. थँक्यू. पाँच मिनट का टाइम ले लो.